नमस्कार. काल आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, की रो आणि कॉलमची हाईट विड्थ कशी बदलायची. आज आपण बघूयात, की नवीन रो किंवा नवीन कॉलम कसा ॲड करायचा. आता फॉर एक्झाम्पल या इथं तुम्ही जर चेक केलंत, की सचिन, राहुल, लक्ष्मण असे आपल्याकडे किती रेकॉर्ड्स आहेत? तर आपल्याकडे अशी 10 रेकॉर्ड्स आहेत. आता मला काय करायचंय, की या विराट आणि गौतम या दोन्हीच्या मध्ये मला ॲक्चुअली एक सुरेश नावाचं रेकॉर्ड ॲड करायचं होतं. म्हणजे थोडक्यात काय करायचंय मला, तर 8 नंबरचा जो रो आहे, 8 नंबरचा जो रो आहे, तिथं मला एक नवीन रेकॉर्ड ॲड करायचंय. म्हणजेच नवीन रो ॲड करायचा आहे. मग मी काय करतो बघा, की विराट आणि गौतम यांच्यामध्ये पाहिजे. मी सपोज 7 नंबरला गौतमच्या इथं सेल पॉइंटर ठेवून दिला. आपल्या सेल पॉइंटरची पोझिशन फार महत्त्वाची आहे बरं का, लक्षात ठेवा. सेल पॉइंटर माझा कुठे आहे, त्याच्याप्रमाणेच आपण मागच्या लेक्चरला पण पाहिलं, की कॉलम विड्थ बदलते कशी, रोची हाईट कशी बदलते. तर आता मी काय केलंय, की 7 नंबरच्या रोमध्ये म्हणजे गौतमच्या रेकॉर्डपाशी, गौतम या नावापाशी मी सेल पॉइंटर ठेवलेला आहे माझा. ओके. आता मला काय करायचंय, नवीन रो ॲड करायचा आहे. मी काय करतोय, होम टॅबमधल्या सेल्स ग्रुपमध्ये इन्सर्ट कमांड आहे बघा आता. त्या इन्सर्टमध्ये मला ऑप्शन तो विचारतोय, की काय इन्सर्ट करायचंय? तुम्हाला इन्सर्ट सेल करायची आहे, इन्सर्ट रो करायचा आहे, शीट रो, का इन्सर्ट कॉलम करायचा आहे, का इन्सर्ट वर्कशीट नवीन शीट ॲड करायची. आपल्याला काय करायचंय, नवीन रो ॲड करायचा म्हणून मी इथं सांगतो इन्सर्ट शीट रो. अच्छा. पण तुम्ही नीट ऑब्झर्व्ह केलं का? मला गौतम आणि विराटच्या मध्ये करायचं आता. पण रो कुठे ॲड झाला? तर थोडक्यात गौतमच्या रेकॉर्डच्या वरती म्हणजेच 7 नंबरचा रो जिथं मी सेल पॉइंटर ठेवला होता, तिथंच ॲड होतोय तो. आता याचं सिंपल लॉजिक काय माहिती आहे का? की माझ्याकडे रोज किती आहेत? बघा एकदम लास्टला मी जातो. माझ्याकडे 10,48,576 रोज आहेत. ह्याच्या खाली रो आहे का? नाहीये. ज्यावेळेस मध्ये कुठेही मी रो ॲड कर असं सांगतो, त्यावेळेस एक्सेल काय करतो माहिती का? हा खालचा रो इथनं निघतो आणि तो रो आपण जिथं सांगू तिथं येतो. म्हणून एक्सेलमध्ये रो हा नेहमी वरती टॉपला ॲड होणार आहे. म्हणजे खालनं निघणार, वरती येणार. एक्सेलची रोची टोटल संख्या 10,48,576च राहणार आहे. समजतंय? ही एक मेथड झाली. मी कंट्रोल झेड करतोय. बघा इकडे. दुसरी मेथड अशी आहे, की आपल्याला 8 पाशी पाहिजे ना, म्हणून मी इथं ठेवतो. ठीक आहे. काय करतो मी सेल पॉइंटर इथे ठेवतो आणि कीबोर्डवरून कंट्रोल आणि प्लस ही की प्रेस करा. कंट्रोल प्लस. कंट्रोल प्लस म्हणजेच ॲड करण्यासाठी, इन्सर्ट करण्यासाठी. आता काय मजा झाली माहिती आहे का? आपण ठेवलाय A8 या सेलमध्ये सेल पॉइंटर आपला. म्हणजे सेल पॉइंटर A8 चा अर्थ आहे ए या कॉलममध्ये, 8व्या रोमध्ये आणि सेल A8. त्यामुळे एक्सेलला नक्की कळत नाहीये, की तुला काय ॲड करायचंय. तो विचारतो, की जर तुला सेल ॲड करायची असेल, तर आत्ता करंट सेल उजवीकडे शिफ्ट करायची का? शिफ्ट सेल राइट किंवा शिफ्ट सेल डाउन किंवा एंटायर रो का एंटायर कॉलम. मला एंटायर रो करायचा आहे. मी एंटायर रो सिलेक्ट करतो आणि ओकेला क्लिक करतो. बघा. झालं का तिकडे एक नवीन रो ॲड? समजलंय? म्हणजे एकतर मेथड माझी काय होती पहिली मेथड, की मी सेल पॉइंटर तिथे ठेवला होम टॅबमधल्या सेल्स ग्रुपमध्ये, इन्सर्टमध्ये रो ॲड केला. करेक्ट? दुसरी मेथड काय बघितली आता आपण? सेल पॉइंटर इथे ठेवला, कीबोर्डवरून कंट्रोल प्लस प्रेस केलं. तो विचारतो काय इन्सर्ट करू? सेल इन्सर्ट केली तर कुठं हलवू? रो इन्सर्ट करू का कॉलम इन्सर्ट करू? बरोबर आहे. आपण इथनं सांगितलं होतं एंटायर रो. परत कंट्रोल झेड करतो. तिसरी मेथड काय आहे बघा. रो सिलेक्ट करा. रो सिलेक्ट करायला एकदम सोपा पर्याय माऊसनी तुम्ही काय करा 8 नंबरचा आकडा जिथं आहे रोचा नंबर तिथं क्लिक करा. हा पूर्ण रो सिलेक्ट झाला बघा. पूर्ण रो सिलेक्ट झाला. झाला? आता सिंपल कंट्रोल प्लस करा. आता एक्सेलला अजिबात कन्फ्युजन नाही. त्याला कळलं की युजरनी आपण रो सिलेक्ट केलाय आणि कंट्रोल प्लस म्हणतोय त्याचा अर्थ रो ॲड करायचा आहे. केला. समजलं? परत मी कंट्रोल झेड करतो.
रो सिलेक्ट करण्यासाठी ना एक शॉर्टकट की आहे, सिंपल लक्षात ठेवा. शिफ्ट आणि स्पेस बार. शिफ्ट स्पेस बार कशासाठी? रो पूर्ण सिलेक्ट करण्यासाठी. मला जर का 13 नंबरचा रो सिलेक्ट करायचा असेल तर सेल पॉइंटर पहिल्यांदा 13 नंबरच्या रो मध्ये घेऊन या. शिफ्ट आणि स्पेस बार की प्रेस करा. त्यांनी पूर्ण रो सिलेक्ट होतो. तसं मी 8 नंबरच्या इथं सेल पॉइंटर ठेवला. शिफ्ट आणि स्पेस बार की प्रेस केली. सगळा रो सिलेक्ट झाला. कंट्रोल प्लस करतो. त्यांनी रो ॲड झाला आणि इथं मला काय करायचं होतं, सुरेश असं एक रेकॉर्ड ॲड करायचं होतं आणि सुरेशचं मी रेकॉर्ड ॲड केलं. म्हणजे आपण आत्ता काय केलंय बघा, की आपण एक नवीन रो ॲड करायला शिकलो. समजतंय का? नक्की समजलंय आपल्याला? बघा 3 मेथड होत्या. एक तर होम टॅब, सेल्स ग्रुप, इन्सर्ट आणि तिथनं इन्सर्ट करू शकतो किंवा जिथं पाहिजे तिथं सेल पॉइंटर ठेवा, रो इन्सर्ट करायचं आहे तिथं. कंट्रोल प्लस डायरेक्ट तो विचारतो काय करायचं आहे किंवा तो रो सिलेक्ट करा. सिलेक्ट करण्यासाठी आयदर त्या रोच्या नंबरवरती क्लिक करा किंवा शिफ्ट स्पेस बारनी सिलेक्ट करा आणि नंतर कंट्रोल प्लस. गुड. त्याच पद्धतीत आपण कॉलम पण इन्सर्ट करू शकतो बघा. मला नेम आणि मराठीच्या मध्ये म्हणजे विद्यार्थ्यांची नावं आणि सब्जेक्ट याच्यामध्ये त्यांचं एज ॲड करायचं आहे. म्हणून मी काय करतो बघा, रो हा नेहमी कुठं ॲड होता? आपण बघितलं जिथं सेल पॉइंटर ठेवलाय तिथंच. तसंच कॉलमचं पण आहे. मला नेमच्या इथं जर मी ठेवलं आणि कमांड बघा काय आहे, होम टॅब, सेल्स ग्रुप, फॉर इन्सर्ट आणि त्याच्यामध्ये एंटायर कॉलम. तर कॉलम हा नेहमी डावीकडे ॲड होतोय. म्हणजे जिथं सेल पॉइंटर होता तिथंच थोडक्यात ॲड होतं. आता ह्याचं पण लॉजिक सिंपल आहे बघा, की माझ्याकडे टोटल कॉलम्स किती आहेत? 16,384 म्हणजे एक्स-एफ-डी ह्याच्या पुढे कॉलम आहे का? नाहीये. मग जसं मी म्हणलं, की खालचा रो निघाला आणि वरती आला, तसं इकडचा कॉलम निघाला आणि तो डावीकडे आला. म्हणून कॉलम हा नेहमी कुठं ॲड होतोय? तर कॉलम हा नेहमी बघा, कॉलम हा नेहमी कुठे ॲड होतोय? डावीकडे. मग मी काय करतोय, आता मला कळलं डावीकडे किंवा ज्या कॉलममध्ये आपण सेल पॉइंटर ठेवलाय तिथं ॲड होतो. म्हणून मी इथे मराठीच्या इथे सेल पॉइंटर ठेवतो. आता होम टॅब, सेल्स ग्रुप, इन्सर्ट आणि सेट कॉलम झालं का? ही एक मेथड झाली. दुसरी मेथड काय आहे? परत कंट्रोल झेड करतोय. सेल पॉइंटर इथे ठेवलाय B1 वरती. कंट्रोल प्लस सेम मगाचसारखंच. इथं तो पुन्हा विचारेल मला काय करायचंय? सेल पाहिजे तर कुठं सरकवायचे? कॉलम का रो पाहिजे? मी सांगतो एंटायर कॉलम. ओके झाला. पुन्हा कंट्रोल झेड तिसरी मेथड. तो कॉलम सिलेक्ट करा. आता कॉलम कसा सिलेक्ट करतो? तर बी लिहिलंय तिथं क्लिक करा. म्हणजे पूर्ण कॉलम सिलेक्ट झाला आणि सिंपल कंट्रोल प्लस करा. किंवा शॉर्टकट की काय बघा, कॉलम सिलेक्ट करायची. त्या कॉलममध्ये सेल पॉइंटर ठेवून द्या. कंट्रोल आणि स्पेस बार की प्रेस करा. काय शॉर्टकट की? कंट्रोल स्पेस बार आणि मग कंट्रोल प्लसनी ॲड करा. बघा आपण 3 मेथड कॉलम इन्सर्ट करायच्या बघितल्या. 3 मेथडनी रो इन्सर्ट करायला बघितलं. सेम आहे. कन्सेप्ट क्लिअर आहे? आता मी इथे लिहितो एज. आता या सगळ्या विद्यार्थ्यांचं आपल्याला एज लिहायचंय. मी ही एज लिहितोय. आपण या पद्धतीत काय केलं, नवीन कॉलम इन्सर्ट करायला शिकलो एजचा. नवीन रो ॲड केला आपण सुरेशचा. या पद्धतीने आपण नवीन रो किंवा नवीन कॉलम हे ॲड करू शकतो. समजतंय आपल्याला? आता याच्या पुढे आपण नेक्स्ट लेक्चर म्हणजे आपण पुढच्या लेक्चरपासून ॲक्चुअल एक्सेलमध्ये जी कॅल्क्युलेशन्स करायची आहेत आपल्याला, ती कॅल्क्युलेशन्स करायला सुरुवात करूयात. धन्यवाद.